करायचा आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. मी गावदेव चौट्या डुंगे संघाच्या सर्व सहकाऱ्यांचा आभार व्यक्त करेन की त्यांनी मला या एक मोठ्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून हार्दिक आभार मानतो. आणि आजच्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवसातून शेवटच्या सामन्याचं धावतं समालोचन ऐकूया आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सर यांच्याकडून. बघूया आज की शाम किस टीम के नाम, न्यू तूफान पिंपलास की छत्रपती शिवाजी महाराज वडुणवगर. सुपर 3 मध्ये कुठला संघ प्रवेश मिळवतोय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतले तो न्यू तूफान पिंपलास संघानं आणि क्षेत्ररक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज वडुणवगर संघाला आमंत्रित केले. धन्यवाद. वेल, आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याला सुरुवात होत आहे. सुपर 3 मध्ये कोण पोहोचेल? छत्रपती शिवाजी महाराज वडुणवगर की नी तुफान पिंपलास? 4 षटकांचा सामना असेल आणि 4 षटकांच्या सामन्याचा हा थरार शेवटपर्यंत अनुभवण्यासाठी मैदानामध्ये जे प्रेक्षक उपस्थित झालेले आहेत त्या तमाम प्रेक्षकांचंही पुन्हा मी हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहत आहात गावदेव चौटे अनु 40+ स्पोर्ट डुंगे आयोजित स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषक डुंगे 2022. डुंगे संघाने कमाल केलेली आहे. पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित केली आणि पहिल्या स्पर्धेमध्ये जेही संघ इथे उपस्थित होतात त्या संघांना अचंबित वाटते, आश्चर्य वाटते की पहिली स्पर्धा आणि इतकी मोठी स्पर्धा कशी काय आयोजित करू शकतात. मात्र त्यासाठी सर्व जे आयोजनाचं नियोजनाचं कौशल्य आहे, जे कष्ट आहेत, जे श्रम आहेत, ते गावदेव चौटा डुंगे संघाच्या सर्व सहकार्याने घेतलेले आहेत. स्वर्गीय रूपचंद हालोजी थळे टॉस बॉक्स आपण पाहू शकता. डाव्या बाजूला आधारस्तंभ श्री प्रतापजी मारुती पाटील अध्यक्ष नवीन 40+ क्रिकेट संघटना, श्री गणेशजी केनी कार्याध्यक्ष नवीन 40+ क्रिकेट संघटना. कटआउट आपण पाहू शकता डाव्या बाजूला. त्यानंतर उजव्या बाजूला खेळाडू कक्ष, अगदी समोर साईड स्क्रीन, डीप थर्डमॅन सीमारेषेकडे जर बघितलं तर खेळाडू कक्ष, प्रेक्षक स्टँड, त्यानंतर स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षक स्टँड आपण पाहू शकता. अतिशय सुसज्ज अशी क्रीडानगरी कालिका माता कलवार क्रीडानगरी, आणि या क्रीडानगरीला उपलब्ध करून दिलं त्याबद्दल डुंगे संघाच्या वतीने कलवार ग्रामस्थांचे, कलवार विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सर्वांचे मनस्वी आभार. यस, सामना पंच लवकरात लवकर सुरू करायचा आपण, कारण बघा इथून आपल्याकडे 6 वाजून 10 मिनिटापर्यंत चांगला सूर्यप्रकाश असेल, स्वच्छ सूर्यप्रकाश असेल, त्यानंतर बॅड लाईटचा सामना करावा लागेल. त्यासाठी आपण कुठलीही सबब कुठल्याही संघाचे ऐकून घेणार नाही आहोत. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सांगितले की 4 षटकांचा सामना आम्हाला खेळवायचा आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण 4 षटकांचा सामना खेळवतोय. वेल, सलामीची जोडी आपण पाहतोय किशोर पाटील आणि तुषार. किशोर पाटील डावखोरे फलंदाज आहेत, तुषार पाटील उजव्या हाताचे फलंदाज. गोलंदाजीसाठी सज्ज होते यॉर्कर बाबा मानन पाटील. क्षेत्ररक्षण 38 सर्कलमध्ये डावखोरे हाताच्या फलंदाजाला कशा प्रकारे लावलं बघूयात. शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉईंट आहे, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. ऑन साईडला जर बघितलं शॉर्ट मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग, वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेवर स्वतः विशाल काबूकर, त्यानंतर शॉर्ट लेग विलास काबूकर. पहिला चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, शरीरापासून दूर केलेला आहे. कव्हर ड्राईव्ह करायचा होता फलंदाजाला, मात्र चेंडू लिडिंग एज घेऊन गेला शॉर्ट थर्डमॅनला. 1 धाव मिळाली. किशोर पाटील यांनी आपलं खातं खोललंय आणि न्यू तुफान पिंपलास संघाचंही खातं खोललंय 1 धावेने. डावखोरे हाताचा फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज जेव्हा खेळपट्टीवर असतो ना, खूप दमछाक होते मैदानामध्ये. मी स्वतः अनुभवलेली आहे ज्ञानेश्वर मुकादम ही दमछाक. डावखोरे हाताचा फलंदाज असला की चला जा तुम्ही स्क्वेअर लेग सीमारेषेवर, मिड विकेट सीमारेषेवर. त्यानंतर उजव्या हाताचा फलंदाज आला की पुन्हा या तुम्ही शॉर्ट थर्डमॅनला किंवा शॉर्ट कव्हरला. अशी ही दमछाक, खूप दमछाक असते. चला स्पीडअप करायचं आहे. पंच काहीतरी विचार विमर्श करतायत. 4 षटकांचा सामना असेल. पंच आपण जातीने लक्ष द्या तिथे. आजच्या पूर्ण दिवसामध्ये जर बघितलं तर आपण कंटिन्यू
तिसऱ्या पंचांना मैदानामध्ये बघितलं, खास चकमोसाठी तिसऱ्या पंचांना मैदानात आपण बघितलं. महानंद पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट, हलक्या हाताने फक्त चेंडूला स्टिअर केलेला आहे. योगेश पाटील शॉर्ट थर्डमॅनला एक धाव कंप्लीट केली गेली दोन्ही फलंदाजांकडून. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या झाली 2. सुपर 3चा हा घमासान बॅटल युद्ध दोन संघामध्ये. उद्याचा शेड्यूल मी आपल्यापर्यंत पोहोचवेन. उद्या पहिल्या सामन्यात आपण पाहणार आहोत जय बजरंग कारिवली वर्सेस ईगल स्पोर्ट खार्डी, 2 बलाढ्य संघ. त्यानंतर आई जोगेश्वरी जुनांदुर्खी नंबर 1चा संघ, मीर स्पोर्ट भरोडी. सुरई स्पर्धेवर विजय ज्या संघाने मिळवला होता. त्यानंतर जॉली कामतगर, कान्हाई पाये, सचिन स्पोर्ट पूर्णा उपविजेता राहिला होता सरपंच चषकामध्ये. आणि सिद्धिविनायक अंजूर अंतिम विजेता ठरला होता गावदेवी केवणीमध्ये. इथे मात्र अपील आणि फलंदाज बाद होतोय. किशोर पाटील दुसऱ्यांदा अपयशी. मागच्या सामन्यामध्ये ही अपयशी, इथे अपयशी. चौगुले, जैन चौगुले चांगले क्षेत्ररक्षण करताना फेकी चांगली केली होती थेट यष्टी रक्षकाकडे. आणि त्यानंतर यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केल्या होत्या. धावसंख्या धावफलकावर लागलेली त्या 3. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 5 चेंडू टाकून झालेले आहेत आतापर्यंत. आणि ह्या 5 चेंडूवर फक्त आणि फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. मागच्या खराब षटकाची भरपाई केलेली आहे म्हणून पाटील यांनी. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता न्यू तुफान पिंपळा संघाने. मात्र पहिल्या षटकात आपण पाहतोय तो जो निर्णय होता तो यशस्वी झालेला नाही आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे, पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. कुठेतरी बॅकफुटवर आपण पाहतोय न्यू तुफान पिंपळा संघाला किशोर पाटील बाद झालेले आहेत, किसन बाद झालेले आहेत. तुषार आणि गणेश ही जोडी खेळपट्टीवर आहे. खाली राहतोय चेंडू, बीट झाला होता फलंदाज, बीट यष्टीरक्षक. आणि इथे फलंदाज धावबादच्या रूपाने फलंदाज बाद झालेले. पहिलं षटक संपलेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3-3 अशी धावसंख्या
न्यू बॅट्समॅन प्रभाकर आणि घनश्याम ही जोडी महत्वाची जोडी खेळपट्टीवर आहे नितुफान पिंपळा संघाची. प्रभाकर ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला घनश्याम भोईर गणेश सिनियर आतापर्यंत 3 धावा खर्च केलेले आहेत. ह्यावेळी पहिला चेंडू उडवलेला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये आहेत क्षेत्ररक्षक. 1 धाव कंप्लीट केली. त्यानंतर दोन्ही फलंदाजांनी बघितलं की वेळ आहे दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी आणि दोन्ही धावा पूर्ण केल्या. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 8. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 बाद 8 अशी अवस्था झालेली आहे नितुफान पिंपळा संघाची. ती काहीतरी कानमंत्र देता येतं घनश्याम भोईर कारण स्वतः चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. प्रभाकरचं फॉर्ममध्ये येणं आवश्यक आहे. प्रभाकरने या अगोदर गोल्डन 6 लावला होता बघितला पण 3 धावांची आवश्यकता असताना स्वराज्य कशिली संघाविरुद्ध गोल्डन 6 मारून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता आणि तब्बल 51 धावा चेस केल्या होत्या नितुफान पिंपळा संघाने. गणेश सिनियर ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का नाही. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. नेत्रंजन पाटील यांच्या डोक्यावरून थेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. नेत्रंजन पाटिल के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधी सीमा रेखे के बाहर 6 रन के लिए. 14 धावा धावफलकावर लागलेले आहेत. गणेश ओव्हर द विकेट. हो इथे चांगला चेंडू आहे. अपील ही चांगल्या पद्धतीने केलं गेलेलं आहे. विश्वास नव्हता अपिलामध्ये. पंच जागेवर. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ही जागेवर 14. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. या अगोदर गणेश पाटीलने चांगली गोलंदाजी केली होती दोन्ही सामन्यामध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी गणेश पाटील सिनियर स्वतः कॅप्टन आहे छत्रपती शिवाजी महाराज वडवणकर संघाचा. बॅकफुटला गेला फलंदाज. चांगला स्टिअरचा फटका. स्क्वेअर कटचा फटका. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही केलेला नाही दोन्ही फलंदाजांनी कारण बघितलं होतं की क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू कलेक्ट करतोय आणि त्यानंतर फेक केली जाते. फक्त आणि फक्त 1 धाव कंप्लीट केली. 2 षटकं संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7.50च्या सरासरीने नितुफान पिंपळा संघाने 15 धावा धावफलकावर लावलेले आहेत. उर्वरित 2 षटकामध्ये किती धावा नितुफान पिंपळा संघ करत आहे हे आपण पाहणारच आहोत. मात्र तत्पूर्वी आपण ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक पाटील मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. तिसरं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं. सूर्यकिरण अगदी तिरपी खेळपट्टीवर मैदानावर पडलेली आहेत. पहिला चेंडू शॉर्ट ऑन पूल मात्र एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. व्यवस्थित फटक्याला जागा मिळाली नव्हती. 2 धावा कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. फटका तितका चांगला नव्हता मात्र तरी सुद्धा 2 धावा या महत्त्वाच्या 2 धावा आहेत. धावा येवत कशा येवत धावा येवत असं असतं. शेवटी तुम्ही जेव्हा महत्त्वाचे सामने खेळता कुठल्याही पद्धतीने धावा येणं आवश्यक असतं आपल्या संघासाठी आणि या 2 महत्त्वाच्या धावा प्रभाकरच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावर लागलेली 17 लॉस ऑफ 4 विकेट. बॅकफुटला गेला फलंदाज. फ्लॅशी स्क्वेअर कट आपण पाहतोय. डीप थर्डमॅन सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. ते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण जयहिंद चौगुलेच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट. पूर्ण रंगात दिसतोय. फलंदाजी असो गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो पूर्ण रंगात आज छत्रपती शिवाजी महाराज वडवणकर संघ नितुफान पिंपळा संघा चांगलं बॅटल इथे चांगला फलंदाजीचा नजारा पेश करतोय. खास करून प्रभाकरच्या बॅटमधून आतापर्यंत जर बघितलं तर 13 धावा आलेल्या आहेत. घनश्याम यांना अजून खातं खोलायचं आहे. वीरू वन्स अगेन्स्ट राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असतील प्रभाकर. शॉर्ट चेंडू. इथेही फ्लॅशी स्क्वेअर कट. डीप पॉइंटला आहेत विलास काबूकर. 1 धाव कंप्लीट केली गेली.
बघा चांगला चेंडू तितकाच चांगला फटका आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण विलास काबूकर कडून. एकूणच चांगलं क्रिकेट संध्याकाळच्या या सत्रामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. जे काही मोजके प्रेक्षक आहेत मैदानाच्या बाहेर, नक्कीच या प्रेक्षकांना मात्र एक दर्जेदार क्रिकेट, दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय या खेळाडूंकडून. धावसंख्या धावफलकावर लागलेले 20 सज्ज होत आहेत भिरू ओव्हर द विकेट. ते पाहूया आपण. नक्कीच चेंडू तर शरीरावर आदळलेला आहे. पंचांचा लेग बायचा इशारा. 21 धावा धावफलकावर. अतिशय वेगवान चेंडू होता भिरू याचा. आणि असे चेंडू नक्कीच भिरूच्या माथ्यामधले अस्त्र आहेत. ते अस्त्र आपण बघितलं भिरूकडून. धावसंख्या 21. पंच आपण लक्ष द्या, जर जास्त दुखापत झाली असेल तर तिथे नक्कीच पाणी पोचवा, खेळाडूला पाणी पोचवा फलंदाजाला. ओके, फलंदाज सही सलामत आहेत. नाही, 40+ क्रिकेटमध्ये हे अत्यावश्यक आहे. एकमेका सहकार्य करू, अवघे धरू सुपंत. यस, दिनेश जोशी या व्यासपीठावर आपण आलात, आपला हार्दिक आभार व्यक्त करतोय. यस, ऑल इज वेल आहे आय थिंक बॅट्समॅनसाठी. पंचांची विचार विमर्श करून लगेच आपण सामना सुरू करायचा आहे, कारण वेळ नाही आपल्याकडे. सर्व काही मिळेल पण वेळ नाही मिळणार. उद्या आपल्याला ठीक 9 वाजता इथे सामने सुरू करायचे आहेत. त्यासाठी आज आपण नक्कीच स्वच्छ सूर्यप्रकाशात हे सामने संपूया. शेवटचे किती चेंडू शिल्लक आहेत? अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. भिरू वन्स अगेन समोर असतील प्रभाकर. राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्लिक केला होता, चेंडू पायावर आदळतोय. यस, पंचांनी बोट आकाशामध्ये नेलेला आहे. कुठेतरी पंच विचार विमर्श करतायत, बघूया. आय थिंक बॅट कट होती. येस, बॅटला लागून चेंडू गेला होता डीप फाईन लेग सीमारेषेकडे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 22. सज्ज होत आहेत भिरू. समोर असतील घनश्याम भोईर. या षटकातील हा शेवटचा चेंडू. हो, बाउन्सी चेंडू आणि मेन बाउन्स आपण बघितला. हाफ ट्रॅकर जागते रहोचा आदेश देणारा हा जबरदस्त अप्रतिम चेंडू वीरू पाटील याच्या माध्यमातून. 3 षटकं संपलेले आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावर लागलेले आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक लवकरात लवकर सुरुवात करायची. छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघ यानंतर आपल्याला बॅटिंग करायची, इतकं लक्षात ठेवा. बॅड लाईटचा सामना आपल्याला करावा लागू नये, त्यासाठी हे शेवटचं जे षटक आहे ते आपण लवकरात लवकर टाकायचं आहे. विशाल काबूकर. या अगोदरच्या सामन्यात विशाल काबूकर यांनी कुठे ना कुठे जीव भांड्यात टाकला होता, तरी सुद्धा आता मात्र या सामन्यात कर्णधाराने त्यांच्यावरच विश्वास टाकलेला आहे. बघूया विशाल काबूकर विश्वासाला किती पात्र ठरतायत. प्रभाकर स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईक एंडला असतील घनश्याम भोईर. पहिला चेंडू बॅकफुटला गेले फलंदाज. फ्लॅशी स्क्वेअर कट पाहतोय आपण. 2 धावा नक्कीच मिळतील.
आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या प्रभाकर यांच्यामार्फत. प्रभाकर चांगले टचमध्ये आहेत. घनश्याम भोईर चांगली फलंदाजी करू शकलेल्या नाहीत या सामन्यामध्ये. 24 धावा धावफलकावर आहेत. विशाल काबूकर ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर खराब चेंडू होता, मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. क्षेत्ररक्षण खूप चांगल्या दर्जाचं झालेलं आहे. अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण झालेलं आहे छत्रपती शिवाजी वडुनगर संघाचं. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 26. प्रभाकरच्या बॅटमधून आतापर्यंत 19 धावा आलेले आहेत. 26 धावामध्ये 19 धावा एकट्या प्रभाकरच्या बॅटमधून आलेले आहेत. बॅकफुटला गेले होते फलंदाज. जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता फटक्यासाठी, मात्र तितका रूम दिला नव्हता. चेंडू कट करावा इतकाही बाहेरचा नव्हता. विशाल फुलटॉस, ते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण यष्टांच्या मागे. जय हिंद चौगुले यांचं वाईटचा इशारा येतोय. 1+1. बघा जयहिंद चौगुलेने आज यष्ट्यांच्या मागे म्हणजे शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग या ठिकाणी जे क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण आहे. कारण आपल्या संघासाठी आतापर्यंत 17 ते 18 धावा जयहिंद चौगुले यांच्या मार्फत या पूर्ण दिवसामध्ये वाचवल्या गेलेल्या आहेत. विशाल काबूकर सज्ज होत आहेत पुन्हा एकदा. आता मात्र घनश्याम भोईर समोर असतील. हाफ ट्रॅकर हुक केलेला आहे. क्षेत्ररक्षक शनिवार पाटील. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे शनिवार पाटीलच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत फलंदाजाच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारे 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 30. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एक वाईटची फेक केली होती विशाल काबूकर याने. इथे मात्र चेंडू जातोय शनिवार पाटीलच्या डोक्यावरून सीमारेषे पार. चौकार. घनश्याम भोईर यांच्या बॅटमधून हा पहिला चौकार आलेला आहे. धावसंख्या धावफलकावर लागलेली 34 या इनिंगचा अंतिम चेंडू. 34 धावा धावफलकावर लागलेले आहेत. येस अंडर-19 गावदेव चौठा डोंगे संघाच्या सर्व खेळाडूंचा आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सीमारक्षण आपण चांगले केलेले आहे. खेळण्याचा प्रयत्न नाही. वाईट चेंडू. 35 धावा धावफलकावर लागलेले. 3 षटकामध्ये किती धावा होत्या ज्ञानेश्वर मुकादम? 22 धावा 3 षटकामध्ये होत्या. या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 13 धावा आलेले आहेत. आणि या षटकाराचा विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 19 धावा. घनश्याम भोईर यांच्या बॅटमधून हा आलेला अप्रतिम षटकार शेवटच्या चेंडूवर. आणि 4 षटकामध्ये धावा धावफलकावर लागतायत त्या तब्बल 41.
मी तुफान पिंपळा संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. 42 धावांचं लक्ष, 24 चेंडू आणि 42 धावांचं लक्ष. बॉल चेक करून घ्या. छत्रपती शिवाजी वडवणनगर संघाचे कॅप्टन 41 धावा करून 42 धावांचं लक्ष दिलेलं आहे. प्रभाकर यांच्या बॅटमधून आल्या 19 धावा. घनश्याम यांच्या बॅटमधून आल्या नाबाद 12 धावा. मात्र किशोर पाटील, तुषार, किसन आणि गणेश पूर्णपणे अपयशी ठरले. सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी तीन षटकामध्ये आपण बघितलं ज्ञानेश्वर मुकादम न्यू तुफान पिंपळा संघ बॅकफुटवर होता. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या आणि हा संघ मात्र सामन्यामध्ये परत आला. इथून 24 चेंडू आणि 42 धावा कराव्या लागतील. सलामीची जोडी सकाळपासून आपण पाहतोय. विलास काबूकर आणि राजेश पाटील ही सलामीची जोडी खेळपट्टीवर प्रत्येक सामन्यात जात आहे. विलास काबूकर, आपणास सुवर्ण संधी असेल. आपण जर 2 षटकार खेचता विलास काबूकर तर उत्तम यांच्याकडून 2 आपणास कोंबडे देण्यात येतील. पण विलास काबूकर यांच्या बॅटमधून षटकार येणं नक्कीच नेहमीच दुरापस्त असते. सिंगल डबल्सवर जास्त भर देत असतात. चौकार सिंगल डबल्स जास्त खेळत असतात. पहिल्या चेंडूवर आपण दरम्यान पाहतोय की 2 धावा आल्यात आणि 2 धावा आणि छत्रपती शिवाजी महाराज वडवणनगर संघाचं धावसंख्येचं खातेकोल झालेले. विलास काबूकर नॉन स्ट्राईक एंडला आहेत. राजेश पाटीलचं खातेकोल झालेले. शफल क्रॉस झाले. फलंदाज राजेश पाटील चेंडू पाठवून दिलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. सुरेख फटका होता. हा पिच चेंडू आणि राजेश पाटील सारखा फलंदाज जेव्हा पूर्णपणे शफल क्रॉस होतो नक्कीच त्यावेळी
तो असे फटके अगदी लिलिया खेळत असतो आणि हा फटका आपण बघितला अगदी शफल क्रॉस होऊन फटका खेळला होता लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. या चौकाराने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 6. बिनबाद छत्रपती शिवाजी वडूनगर 6. किशोर पाटील लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ड्राईव्ह केलेला आहे चेंडू 38 सर्कलमध्ये अडवला जातोय. मिड ऑफवर एक धाव कंप्लीट केली गेली राजेश पाटीलच्या माध्यमातून. 7 धावा धावपल करावं लागलेले. 24 चेंडू आणि 42 धावा असं हे समीकरण पूर्ण सामन्याचं आहे. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना पाहतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं मी हार्दिक स्वागत करतोय. या सामन्यामधून जिंकणारा संघ सुपर 3 मध्ये पोहोचणार आहे. कुणाचं स्वप्न भंगतंय, कुणाचं पूर्ण होतंय. बॅकफुटला गेलेला फलंदाज विलास काबूकर चांगला फटका. कव्हर पॉईंट सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवण्यात यश प्राप्त झालेलं आहे. हो तिथे काय घडतंय. विलास काबूकर नाहक बाद होत आहेत. 3री धाव आय थिंक घेण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद. आणि यष्टांच्या मागे घनश्याम भोईर यांचं अतिशय सुरेख यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळते. हो इथे मात्र ब्लॉकॉलचा चेंडू. काय घडतंय. धावबादच्या रूपाने महानंद पाटील हे बाद होत आहेत. पहिले षटक कंप्लीट झालेले आणि पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या षटकात 9 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. आणि आता मात्र शेवटच्या 3 षटकामध्ये म्हणजे 18 चेंडूमध्ये करायच्या आहेत धावा. 18 चेंडू 33 धावा. पिन चिटरच्या रूपामध्ये गणेश ज्युनियरला पाठवलेले आहे. आणि हा चांगला मला तरी वाटते चांगला टर्न आहे कॅप्टनचा. गणेश पाटीलला पाचारण केलेले खेळपट्टीवर. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी या उक्तीनुसार गणेश पाटीलला खेळपट्टीवर पाठवलेले. यस विकेट पडल्यानंतर प्लीज न्यू तुफान पिंपलास संघ आपण एकत्र येऊ नका कारण 5 वाजून तब्बल 40 मिनिटं झालेले आहेत. पुढील 15 ते 20 मिनिटं आपल्याला स्वच्छ सूर्यप्रकाश मिळेल. त्यानंतर बॅड लाईटचा सामना करावा लागेल. त्यासाठी सामना आपण लवकरात लवकर आटोपण्याचा प्रयत्न करूया. 18 चेंडू 33 धावा म्हणजे प्रत्येक षटकाचा विचार केला तर 11 धावांची सरासरी आहे सामना जिंकण्यासाठी. गणेश ज्युनियर खेळपट्टीवर समोर असतील राजेश पाटील.
विलास काबूकरचं धावबाद होणं नुकसानदेह ठरलं छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघासाठी, कारण त्यानंतर दोन चेंडू महत्त्वाचे दोन चेंडू हे डॉट गेले. चला सामना सुरू करायचा आहे. रतिलाल ओव्हर द विकेट. पहिला चेंडू जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता, रूम बनवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फलंदाजाला स्वातंत्र्य दिलेलं नाही. रतिलाल आय थिंक पहिल्या सामन्यात नव्हता, दुसऱ्या सामन्यातही नव्हता. रतिलालचा संघामध्ये समावेश झाल्यानंतर गोलंदाजी मजबूत झालेली आहे नितोपान पिंपळा संघाची. इथे मात्र बघा लेगबाईच्या रूपाने एक धाव मिळाले. घनश्याम भोईर हे आज दुखापतग्रस्त होत आहेत. या अगोदर त्यांच्या डोक्याला चेंडू लागला होता. आता मात्र फलंदाजाची बॅट जी आहे ती त्यांच्या हातावर, आणि त्यानुसार आपण पाहतोय की इंजुरीड झालेले आहेत. मात्र त्यांच्या हिमतीला त्यांच्या जिद्दीला मी सलाम करतोय. डोक्यावर मार लागल्यानंतर ही स्वतः फलंदाजी केली. शेवटच्या दोन चेंडूमध्ये चौकार षटकार खेचला आणि आता मात्र यष्टीरक्षण करण्यासाठीही तत्पर आहेत रतिलाल. समोर असतील गणेश ज्युनियर. चला स्पीडअप करायचं आहे. बघा दोन्ही संघ सहकार्य करा. खास करून न्यू तुफान पिंपळा संघाला विनंती असेल प्लीज. नाही, सकाळपासून प्रत्येक संघाने सहकार्य केलेलं वादच नाही. हाफ ट्रॅकर पुल केले आहे, पॉवरफुल नाहीये फटका. पहिली धाव वेगाने पूर्ण केली, दुसरी धाव मिळाली. बघा ज्ञानेश्वर मुकादम आपण शेवटच्या सामन्यात आपण पाहतोय की दोन धावा करणं खूप कठीण होत आहे फलंदाजांना. कुठे ना कुठे चांगले क्षेत्ररक्षण तर होत आहे दोन्ही संघाकडून, मात्र त्याच प्रमाणे आपण बघितलं तर रनिंग बिटवीन द विकेट ही कुठे ना कुठे दोन्ही संघांच्या फलंदाजांनी चांगली केली नव्हती. धावसंख्या धावफलकावर लागलेली 11. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत रतिलाल ओव्हर द विकेट. समोर असतील राजेश पाटील. हो, मोठा फटका. प्रभाकर मडवी चेंडू खाली, आणि प्रभाकर मडवी यांच्या हातामधून झेल बऱ्याच कमी वेळा सुटत असतात. मात्र छत्रपती शिवाजी वडूनगर संघाने आपला हुकमाचा एक्का काढलेला आहे, कारण भिरू पाटील आज चांगला फॉर्ममध्ये आहे. भिरू पाटील खेळपट्टीवर पाठवलेला आहे कॅप्टन गणेश पाटील यांनी. धावसंख्या धावफलकावर लागलेली 11. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. जय बजरंग कार. तेज तर्रार चेंडू, अँगल डिलिव्हरी होती, आणि अँगल डिलिव्हरी नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की गणेश पाटील ज्युनियर याने ओळखली नव्हती. पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाकडे. संदीप पाटील जय बजरंग कारिवली संघाचे अष्टपैलू खेळाडू यांच्याकडून गणेश ज्युनियर यास प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. मात्र बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट खेळून काढलेले आहेत गणेश पाटीलने. ते मात्र दोन षटक संपलेले आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागलेले आहेत 11. 12 चेंडू उर्वरित, आणि 12 चेंडूमध्ये करायचे आहेत 31. बघा 18 चेंडू 33 धावांची आवश्यकता होती. आता मात्र 12 चेंडू आणि 31 धाव, म्हणजे रतिलालचे हे षटक काय षटक पडलं. फक्त 2 धाव. मी मागाशीच म्हटलं की रतिलाल संघामध्ये समावेश झाला रतिलालचा, आणि न्यू तुफान पिंपळा संघाची जी गोलंदाजी आहे ती मजबूत झाली, आणि त्याचप्रमाणे रतिलालने षटक अतिशय चांगलं हाताळलं. आता मात्र बघा घनश्याम भोईर याने आपला स्वतःचा हुकमाचा एक्का बाहेर काढलेला आहे. बघा
समोर वीरू आहे फलंदाज आणि त्यासाठी घनश्याम भोईर स्वतः गोलंदाजीसाठी आलेले आहेत. लेफ्ट आर्म. पहिलाच चेंडू, बॅट तर फिरवली होती, चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाकडे. पहिला चेंडू निर्धाव. मागच्या 4 चेंडूंचा विचार केला, एक फलंदाज बाद झालेला आहे, धाव एकही आलेली नाहीये. हो, इथे मात्र अंगावर चेंडू आदलतोय, धाव घेण्याचा प्रयत्न, एक धोकादायक धाव होती. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय, अवांतर धाव. धावसंख्येमध्ये भर पडते. ज्ञानेश्वर मुकदम आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 12 धावा धावफलकावर लागलेले आहेत. हे षटक दोन्ही संघांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचं आहे. गणेश ज्युनियर समोर असतील आणि गणेश ज्युनियरसाठी बक्षीस आहे संदीप पाटील, जय बजरंग कारिवली संघाचे अष्टपैलू खेळाडू, यांच्याकडून षटकारांची हॅट्रिक करता तर 2200 रुपये आणि चौकारांची हॅट्रिक करता तर 1100 रुपये इथे. आणि ती चौकारांची षटकारांची हॅट्रिक आवश्यक आहे छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघासाठी. घनश्याम, हो, खाली राहणारा चेंडू. आता बघा, ज्ञानेश्वर मुकादम एक सांगतोय की खेलपट्टीने आपला रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे. कुठे ना कुठे खेलपट्टीचा फायदा, खेलपट्टीच्या जे शांत झालेले, थंड झालेले, त्याचा फायदा गोलंदाज उठवत आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी, पहिल्यांदा रतिलाल, त्यानंतर घनश्याम भोईर. खोलटप्प्याचा चेंडू अगदी ब्लॉक हॉलमध्ये स्वतःला यॉर्क करून घेतलेले, चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. येस, आणि 2 धावाही कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 14. 14 लॉस ऑफ 3 विकेट. गणेश ज्युनियर खेळपट्टीवर आहे. भिरू डगआउटमध्ये. नेत्रंजन पाटील अजूनही आहेत. 8 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे अजून. बघा, शेवटचे ते 2 चेंडू, एक चौकार एक षटकार आणि त्यामध्ये एक वाईट. पुल केलेला आहे, पॉवरफुल आहे का नाही? क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय मिड विकेट सीमारेषेवर आणि गणेश ज्युनियर याची खेळी संपुष्टात. अंतिम जो सामना असतो ना, त्या अंतिम सामन्यामध्ये प्लॅनिंग अतिशय महत्त्वाची असते. त्यानंतर निर्णय घेण्याची क्षमता कॅप्टनची अतिशय महत्त्वाची असते. इथे बघा, घनश्याम भोईर यांनी टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला होता, आपल्याला असं वाटलं होतं पहिल्या 2 षटकात की तो निर्णय चुकलेला आहे. मात्र आता त्या आपल्याला समजून येते की बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला होता तो अतिशय महत्त्वाचा होता. यस, बघा, दीपा मात्रे यांच्याकडून एक अनोखं पारितोषिक. वीरू पाटील षटकार खेचता तर 500 रुपयांचं पारितोषिक. घनश्याम भोईर विकेट काढता वीरू पाटीलचं तर 500 रुपयांचं पारितोषिक. काय बॅटल जमणार आहे घनश्याम भोईर टू वीरू. ओहो, मात्र काहीही घडलेलं नाहीये, चेंडू डॉट गेलेला आहे. आता दीपा मात्रे असं म्हणतायत की दोघांनी मला 500 द्या, असं विनोदाचा भाग सोडून देऊया. मात्र धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती 14. खराब बॅटिंगचा नजारा आपण बघितला. गणेश ज्युनियर, त्यानंतर वीरू, राजेश. डॉट चेंडू ज्ञानेश्वर मुकादम किती खेळून काढलेले तर सांगायचं आहे. 9 चेंडू टब्बल डॉट. धावसंख्या धावफलकावर लागली 14, करायच्या आहेत अजून 28. 6 चेंडू 28 धावा. बघा, थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर वडूनगर गावचे प्रेक्षक आहेत. खूप अपेक्षाने आले होते प्रेक्षक. दुसरा सामना अतिशय चांगल्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाने जिंकला होता. मात्र तिसऱ्या षटकात कुठे ना कुठे अडचणीत छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघ. 6 चेंडू 28 धावांची आवश्यकता. परिस्थितीनुसार कसं खेळावं, कशी प्लॅनिंग करावी, ते आज न्यू तुफान पिंपला संघाने दाखवून दिलेले आहे. आणि खास करून कॅप्टन घनश्याम भोईर यांच्या कॅप्टन्सीने प्रभावित केलेले आहे. पहिला चेंडू
बीट करतोय, फलंदाजाला बीट करतोय, यष्टीरक्षकाला चेंडू निघून जाईल, सीमा रेषा पार, वाईटचा इशारा येतोय आणि चौकार. ज्ञानेश्वर मुकादम असं म्हटलं जातं की नसीब बहादुरो का साथ देते. कदाचित या 5 धावा टर्निंग पॉईंट ठरू शकतात. वाईटचा हा चेंडू टर्निंग पॉईंट ठरू शकतोय या षटकामध्ये, कारण या 5 धावा आल्यानंतर धावा वेगाने पुढे सरकल्या, धावा झाल्या त्या 19 आणि जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 23. समोर दोन्ही फलंदाज चांगले फलंदाज आहेत, मोठे फलंदाज आहेत, वीरू पाटील, नेत्रंजन पाटील. टॉस लोअर फुलटॉस चेंडू होता, अगदी स्वतःला यॉर्क करून घेतलं होतं फलंदाज नेत्रंजन पाटीलने. मात्र एक जमेची बाजू असेल छत्रपती शिवाजी वडूनगर संघाची. स्ट्राईक वीरू पाटीलकडे आहे. मागच्या सामन्यात वीरू पाटीलने तब्बल 29 धावांचं योगदान दिलं होतं आणि आपल्या संघाला जबरदस्त विजय संपादन करून दिला होता. 5 चेंडू 22 धावांची आवश्यकता. प्रभाकर मडवी, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, जज वेल जज कॅच आपण बघितला आणि वीरू पाटीलची खेळी संपुष्टात. बघा, या सामन्याने आपल्याला एक गोष्ट शिकवली, स्वतःच्या विकेटचं महत्त्व शिका. स्वतःच्या विकेटचं महत्त्व स्वतःलाच कळलं नाही तर तुम्ही क्रिकेट व्यवस्थित खेळू शकत नाही. घनश्याम भोईर यांच्या डोक्याला दुखापत झाली होती, मात्र स्वतःच्या विकेटची त्यांनी अहमियत ओळखली, स्वतःच्या विकेटची किंमत काय हे ओळखली आणि शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिले. शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावा त्यांनी केल्या. प्रभाकर, हो, इथे मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे. मिडॉन क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज जैन चौगुले बाद होत आहेत.